नमस्कार मित्रांनो, आज आपण एसी बद्दल जाणून घेणार आहे. एसीचं जे टेक्निकल स्पेसिफिकेशन आहे आणि दुसरी म्हणजे टेक्निकल जे कॉन्सेप्ट आहेत ते आपण वन बाय वन या व्हिडिओमधून जाणून घेणार आहे. मित्रांनो, काय होतं जेव्हा आपण मार्केटमध्ये एसी घ्यायला जातो तर त्यावेळेस आपण कन्फ्यूज होतो कोणतं एसी घेतलं पाहिजे. जसं की 3 स्टार घ्यायचं की 5 स्टार घ्यायचं. याच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन असतं. पण बेसिकली होतं काय, आपण एक बेसिक मिस्टेक करत असतो. बेसिकली काय होतं, भरपूर लोकांना याचं जे टेक्निकल जे कॉन्सेप्ट आहेत ते माहिती नसतात आणि आपण जे सराउंडिंगमध्ये किंवा जो तिथला डीलर आहे किंवा जो मार्केटिंगवाला आहे, जो आपल्याला सांगेल तो त्याच्या अकॉर्डिंग आपण तो एसी घेऊन टाकतो. पण आपण सर्वसामान्य आपल्याला ह्या गोष्टीचं नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर बेसिकली आज ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला एसीचे काही टेक्निकल कॉन्सेप्ट आहेत, जे बेसिक त्याचे जे फंक्शन आहेत ते कसं काम करतं, त्याच्यानंतर आपण एसी घ्यायला जेव्हा जातो त्याला कसं आयडेंटिफाय केलं पाहिजे, खरंच आपल्याला हे लॉंग टाइम मध्ये युजफुल आहे का, याच्यामुळे आपल्याला खरंच याच्यामध्ये एनर्जी सेव्हिंग होणार आहे का, लॉंग टाइम मध्ये याचा जी लाईफ आहे ती चांगली आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओ मार्फत वन बाय वन जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर मी रवी चव्हाण. बेसिकली एसी मध्ये आपण काय बघितलं पाहिजे, तर मी सांगेल एसी मध्ये बेसिकली फक्त आपण 5 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. तर बेसिकली काय, एसीचं बेसिक फंक्शन काय असतं. बेसिकली एसी काय करतो, आपली जी रूम आहे त्याच्यामध्ये काय असतं, एक लोड असतं. जर तुम्ही बघितलं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा वेगवेगळ्या ऋतूमध्ये ती आपली जी रूम आहे त्याचं टेम्परेचर वेगवेगळं असतं. त्यावेळेस केसमध्ये काय असतं, आपली हीट पण वेगवेगळी असते. तर बेसिकली आता जर तुम्ही बघितलं उन्हाळा, तर याच्यामध्ये काय हीट खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. जर तुम्ही बघितलं तर आता ही जी हीट रिमूव्ह करायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एसीची गरज भासते. तर एसी काय करते या केसमध्ये, जी आपल्या रूम मधली जी हीट आहे ती बाहेर फेकतो. बाहेर फेकतो म्हणजे काय करतो, तो जो रूम टेम्परेचर आहे तो मेंटेन ठेवतो. म्हणजेच काय, याच्यामधून जी हीट असेल ती वॉलच्या फॉर्म मध्ये आलेली असेल किंवा आपल्या घरामध्ये जे पण गरम वस्तू असेल, जसे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असतात, त्या सगळ्या गोष्टीमुळे जी उष्णता जनरेट होते आपल्या रूम मध्ये, आणि ती उष्णता जी आहे ती आपण बाहेर फेकल्या जाते, ती एसी थ्रू फेकली जाते. तर बेसिकली जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तर आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट असतो, एसी कोणता घेतला पाहिजे, 1 टनचा घेतला पाहिजे की 1.5 टनचा घेतला पाहिजे की 2 टनचा घेतला पाहिजे. तर बेसिकली मित्रांनो, मी याच्यामधून तुम्हाला सांगतो, जेव्हा एसी आपण सिलेक्ट करतो तर त्याच्यामध्ये बेसिकली आपली जी रूम आहे त्याच्या एरियावर डिपेंड करतं सगळ्या गोष्टी. म्हणजे आपली रूमची जी साईज आहे त्याच्यानुसार आपण एसी सिलेक्ट केला पाहिजे. का केलं पाहिजे, कारण काय, जर आपली रूम छोटी असेल, सपोज 100 ते 200 स्क्वेअर फूट आपली जर रूम असेल, तर त्या केसमध्ये आपल्याला छोटा एसी बघितला पाहिजे, 1 टन किंवा 1.5 टन. बेसिकली होतं काय, जर मोठी रूम असेल आणि जर आपण 1 टनचा जर एसी घेऊन गेलो तर त्या केसमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये तो त्याला एरिया कव्हर करायला जास्त काम करावं लागतं. त्यामुळे काय होतं, जो एसी आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रेसर असतो, त्याला जास्त काम करावं लागतं. त्याच्यामुळे काय होईल, जे कूलिंग आहे, कूलिंग तर मेंटेन होणारच नाही आणि त्याला जास्त वेळ कॉम्प्रेसर चालावं लागेल. तर त्या केसमुळे काय होईल, आपलं जे एनर्जी कन्झम्पशन आहे ते वाढेल. म्हणजेच काय, कूलिंगसाठी त्याला कंटिन्युअस वर्क करावं लागेल आणि त्याच्यामुळे काय होईल, जोपर्यंत आपलं रूम मध्ये टेम्परेचर येणार नाही तोपर्यंत त्याला कंटिन्युअसली वर्क करावं लागेल. त्याच्यामुळे काय होईल, आपलं इलेक्ट्रिकल कन्झम्पशन वाढेल आणि आपलं जे बिल आहे त्याच्यामध्ये पण वाढ होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, रिझन हेच आहे की जेव्हा आपण एसी खरेदी करायला जातो तर बेसिकली आपण आपल्या रूमच्या साईजनुसार किंवा ऑफिसच्या साईजनुसार आपण एसी निवडला पाहिजे. तर मी तुम्हाला एक वर्गीकरण देतो. जेव्हा आपली रूम सपोज 100 ते 200 स्क्वेअर फूट असतील तर तेव्हा आपण 1 टन पर्यंत जाऊ शकतो. आणि जेव्हा आपली रूम 150 किंवा 250 सपोज 200 स्क्वेअर फूट असेल तर त्या केसमध्ये आपण 1.5 टन पर्यंत जाऊ शकतो. आणि जेव्हा आपली रूम सपोज 200 स्क्वेअर फूटच्या प्लस असेल तर त्या केसमध्ये आपण 2 टन पर्यंत गेलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, जेव्हा आपला एरिया मोठा असेल तर त्यावेळेस काय, जी कुलिंग कॅपॅसिटी असते, जी त्याची कुलिंग रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल होईल आणि त्याच्यामुळे आपल्याला जेवढ्याला कुलिंग पाहिजे तर तेवढ्या एरियामध्ये ती मेंटेन ठेवेल. तर मित्रांनो, आता इथे टॉपिक येत असतो 1.5 टन असेल, मी म्हणतो जसं 1 टन आहे. तर बेसिकली हे 1 टन काय आहे. जर तुम्ही बघितलं, जेव्हा आपण एसी घ्यायला जातो तर तेव्हा आपल्याला बरेच जण म्हणतात की तू 1 टनचा एसी घे किंवा 1.5 टनचा घे किंवा 2 टनचा घे. तर बेसिकली हे टन काय, टन म्हणजे काय, तर बेसिकली लोकांना काय वाटतं की टन म्हणजे हा वेट असेल, किंवा सपोज आपण म्हणतो ना 1 टन म्हणजे सपोज माझं 1000 kg आहे सपोज. तर बेसिकली हे एसीचं वजन नसून हे एक युनिट आहे. जर तुम्ही बघितलं एसी मध्ये एक हा युनिट आहे. तर बेसिकली 1 टन म्हणजे काय, मी ही टर्मिनॉलॉजी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो. बेसिकली काय, जुन्या काळामध्ये काय होतं, आपल्याकडे टेक्नॉलॉजी नव्हती. त्यावेळेस काय होतं, त्या सायंटिस्टने काय केलं जुन्या काळामध्ये, त्यांनी जे रूमचं टेम्परेचर आहे ते मेंटेन करायसाठी त्यांनी एक सपोज 1 टन जे आईस आहे ते रूम मध्ये ठेवलं आणि त्यांनी काय केलं,
त्याच्या थ्रू जी रूमची हीट आहे ती त्यांनी ऍब्झॉर्ब करून घेतली. म्हणजेच काय, जोपर्यंत तो आईस मेल्ट होत नाही किंवा हीट ऍब्झॉर्ब करत नाही तोपर्यंत त्याची जी हीट आहे ती तो कंटिन्युअस ऍब्झॉर्ब करत राहिला. म्हणजेच काय, ती रूम टेम्परेचर जोपर्यंत मेंटेन होत नाही तोपर्यंत त्यांनी ती हीट ऍब्झॉर्ब केली. त्याच्यामुळेच काय, जी हीट त्याला ऍब्झॉर्ब करायला लागली तर तीच हीट म्हणजे काय, 1 टन आहे. जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं, सपोज जर 1 टन माझा आईस आहे तर 1 टन आईसला मला जर वॉटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल किंवा मेल्ट करायचं असेल तर जी हीट लागते म्हणजे आईसमधून वॉटरमध्ये कन्वर्ट करायला, तर त्याच याला आपण म्हणतो 1 टन ऑफ 1 टन ऑफ एसी. म्हणजेच काय, या केसमध्ये आपल्याला 24 तासामध्ये आईसचं जे कन्व्हर्जन आहे ते वॉटरमध्ये होतं. तर त्या केसमध्ये जी मेल्टिंग प्रोसेस आहे त्याला आपल्याला ऑलमोस्ट 24 तास लागतात. आणि जी हीट लागणार आहे, जर तुम्ही बघितलं 1 टन ऑफ एसी म्हणजे काय, तर 3.5 किलोवॅट आपल्याला एवढं त्याच्यामध्ये पॉवर लागत असतं. म्हणजे 1 टन ऑफ एसीचं जर तुम्ही बघितलं तर तो 12,000 युनिट एका तासामध्ये तो हीट रिमूव्ह करतो रूम मधून. त्याच्यामुळे आपण म्हणतो 1 टन ऑफ एसी. आणि दुसरी गोष्ट काय, जेव्हा आपण एसी घ्यायला जातो तर बेसिकली आपल्याला प्रश्न पडत असतो की कोणता एसी चांगला आहे. जर तुम्ही बघितलं जसं की 3 स्टारचा एसी चांगला आहे की 5 स्टारचा एसी आहे, तर ते बेसिक याच्यामध्ये मी तुम्हाला एक तो कॉन्सेप्ट सांगतो. बेसिकली हे जे स्टार रेटिंग आहे हे आपलं डिपेंड करतं इंडियन जे सीझनल इफिशियन्सी रेशो असतो हा त्याच्यावर डिपेंड करत असतो. त्याला ज्याचं ESCR रेशो जास्त असेल तर त्या केसमध्ये काय, एनर्जी कन्झम्पशन आपल्याला कमी लागतं. म्हणजेच काय, 5 स्टार असेल तर त्याच्यामध्ये ESCR जो आपला रेशो आहे तो जास्त असेल, म्हणजे 5+ पेक्षा जास्त असेल. आणि जेव्हा ESCR रेशो आपला कमी असतो त्याच्यात स्टार रेटिंग कमी असतं. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं, जर तुम्ही सपोज 2026 मध्ये जर एसी खरेदी करत असाल तर काय होत असतं, दरवर्षी जे आपलं इंडियन ब्युरो ऑफ स्टँडर्ड आहे, म्हणजे BE म्हणत असतो आपण, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी, तर हे काय करत असतं, दरवर्षी याला रिव्हिजन करत असतं. म्हणजेच काय, जे अप्लायन्स कंपनीज आहेत किंवा फॅक्टरीज आहेत यांना ते गाईडलाईन देत असतात आणि याच्यामध्ये त्यांना दरवर्षी एनर्जीमध्ये इम्प्रूव्हमेंट करायला लावत असतात. जर सपोज माझा 2025 मध्ये जो 5 स्टार असेल एसी, तर तो 2026 मध्ये 4 स्टार होऊन जातो. म्हणजे 1 स्टारने तो डिग्रेड होतो. म्हणजेच काय, जी कंपनी आहे त्यांना अजून त्याच्यामध्ये काम करावं लागतं, जेणेकरून काय होईल, जे एनर्जी सेव्हिंग आहे याच्यामध्ये बेनिफिट भेटतो. तर मित्रांनो, जेव्हा आपण 2026 मध्ये एसी घेतोय तर त्या केसमध्ये आपण स्टार रेटिंग बघितलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं इंडियन सीझनल इफिशियन्सी रेशो, ESCR रेशो. तर बेसिकली मित्रांनो, ESCR रेशो काय असतो, जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं, ESCR रेशो म्हणजे काय, कुलिंग आउटपुट म्हणजे टोटल कुलिंग आउटपुट डिवायडेड बाय टोटल एनर्जी कन्झम्पशन. म्हणजे काय, जर तुम्ही बघितलं आपला एसी जो आहे, जेव्हा आपण एका लॅबोरेटरीमध्ये याला टेस्ट करत असतो तर त्यावेळेस काय असतं, आपण टोटल सीझन म्हणजे कसं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, या टोटल सीझन मध्ये आपण याला टेस्ट करत असतो. पूर्ण वर्षभरामध्ये याला टेस्ट करत असतो आणि याला वर्षभरामध्ये पूर्ण ऋतूमध्ये आपण चालून त्याला टोटल एनर्जी त्याच्या अकॉर्डिंग देत असतो, म्हणजे वर्षभरामध्ये. तर हा जो रेशो असतो, एफिशियन्सी रेशो आहे ESCRचा, एनर्जी जसं मी तुम्हाला सांगितलं इंडियन सीझनल इफिशियन्सी रेशो, हा आपला वर्षभरात असतो. म्हणजेच काय, ते जो रेशो दिलेला असतो, सपोज 5+ माझा जर रेशो असेल तर तो 5 स्टार मध्ये आपल्याला आता सध्याच्या कंडिशनमध्ये 2026 ला लागू होतो. जर तुमचा ISER हा जर रेशो कमी असेल, सपोज जर तो रेशो कमी असेल, सपोज बेसिकली जर तो 2.5 असेल किंवा 3 असेल, याचा अर्थ त्याची जी स्टार रेटिंग आहे ती कमी आहे. म्हणजेच काय, या केसमध्ये एनर्जी आपल्याला जास्त लागणार आहे. म्हणजे सपोज जर वर्षभरामध्ये आपल्याला 5 स्टार मॉडेलला सपोज 800 युनिट लागत असतील तर 3 स्टारला आपल्याला 1200 पर्यंत युनिट लागू शकतात. या केसमध्ये काय होतं, जेव्हा आपण हे सिलेक्शन करत असतो तर त्या केसमध्ये ह्या बेसिक गोष्टी आपण खूप बघणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपण जेव्हा एसी घ्यायला जातो त्यावेळेस आपण पैशाकडे बघतो. बेसिकली ऑब्व्हियसली आपण पैशाकडे बघितलंच पाहिजे, पण जेव्हा आपण लॉंग टाइमच्या हिशोबाने जर आपण एसी घेत असेल तर या केसमध्ये 5 स्टार हा जो एसी आहे हा आपल्यासाठी बेस्ट राहील. कारण काय, या केसमध्ये काय, आपल्याला इमिडिएट याचा इफेक्ट भेटणार नाही, पण जेव्हा आपण बिल भरत असतो तर बिल भरता वेळेस काय असतं, जी एनर्जी सेव्हिंग आहे, जे आपल्याला लाईट बिल, जसं आपण म्हणतो बिल जे आहे, लाईट बिल येणार आहे सपोज, ह्या बिलमध्ये आपला याचा इम्पॅक्ट बघायला भेटतो. जेव्हा आपण 3 स्टार यूज करतो तर बेसिकली मी या 3 स्टार आणि 5 स्टार मध्ये तुम्हाला बेसिक डिफरन्स थोडक्यात सांगायचं झालं, जो 3 स्टार आहे म्हणजे नॉन इन्व्हर्टर जो एसी आहे तो फिक्स स्पीड कॉम्प्रेसर आहे, म्हणजे एका स्पीडनं तो रन करत असतो कंटिन्युअसली. आणि जो 5 स्टार एसी आहे तो इन्व्हर्टर एसी आहे, तर तो काय करत असतो, एक व्हेरिएबल स्पीडनी तो रन होत असतो. तर या केसमध्ये काय, जेव्हा त्यामुळे काय होईल, आपल्या एनर्जीमध्ये आपल्याला खूप मोठा इम्पॅक्ट याच्यामध्ये बघायला भेटेल. बेसिकली काय होतं, जेव्हा आपण एसी घ्यायला जातो तेव्हा आपल्याला 3 स्टार आणि 5 स्टारच्या कॉस्टिंगमध्ये थोडा डिफरन्स बघायला भेटतो. तर बेसिकली डिफरन्स असतो
1000-2000 रुपयाचा किंवा 2500-3000 असतो. पण जर आपण लॉंग टाइम जर पॉईंट ऑफ व्ह्यूने जर घेत असू तर या केसमध्ये काय होतं, जर आपल्या एनर्जी कन्झम्पशन मध्ये किंवा सपोज माझ्या वर्षाच्या युनिटमध्ये जर तुम्ही बघितलं, जसं बघितलं आपण, सपोज माझा जो 3 स्टार एसी आहे त्याला वर्षाला मला सपोज 1000 युनिट येत आहे आणि जर माझा 5 स्टार एसी 700 युनिट देत असेल तर या केसमध्ये माझा 300 युनिटचं सेव्हिंग या 5 स्टार एसी मुळे होतं. म्हणजेच काय, आपल्या ह्या लॉंग टाइम मध्ये एनर्जी सेव्हिंग होऊन जाते. तर बेसिकली मित्रांनो, ह्या गोष्टी आपण जेव्हा एसी घ्यायला जातो तर त्या वेळेस ह्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. आशा आहे की तुम्ही जेव्हा एसी घ्यायला जासाल तर हा माझा व्हिडिओ तुम्ही आता सेव्ह करून ठेवा, जेणेकरून जेव्हा तुम्ही एसी घ्यायला जासाल तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.